भिवंडी बस आगार प्रमुखांकडे मनसेनं शहरातील बसची संख्या वाढवावी अशी मागणी केली आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या भूमिकेवर ॲडव्होकेट ऋतिक डोईफोडे यांनी आक्षेप घेतलाय। न्यायालयानं आदेश देऊनही पालिका अनधिकृत बांधकाम तोडत नाही तर त्यांचं संरक्षणच करते असा ऋतिक डोईफोडे यांचा आक्षेप आहे। उकाड्यामुळे भाईंदरमधील मैदानावर झोपण्यासाठी मोठ्या संख्येने परप्रांतीय येत आहेत। मनसेनं घटनास्थळी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला। राज्यातील 203 रेल्वे फाटकांच्या बाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत। विदर्भ राज्य आंदोलन समितीनं नागपुरामध्ये महागाईच्या विरोधामध्ये आंदोलन करत सरकारचा निषेध केला। नागपुरात नुकताच हलका पाऊस पडला, यानंतर उकाडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होती आहे। नवी मुंबईत रस्त्याच्या कडेला वास्तव्य करणाऱ्यांवर महापालिकेनं धडक कारवाई केली आहे। चिपळूणच्या तन्वी रेड्डीज हिनं वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी केली। तन्वीनं उत्कृष्ट सादरीकरण करून भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी आरोपी शीतल तेजवानी हिला जामीन उच्च न्यायालयानं मंजूर केलाय। मॉन्सूनपूर्व नालेसफाई पूर्ण झाल्याचा मनपाचा दावा असला तरी वडाळ्यात मात्र 20% ही काम झालेलं दिसत नाहीये। राज्याच्या बाजारामध्ये काजू आणि बदामाची प्रक्रिया करण्याच्यासाठीचा एक व्हिडिओ समोर आलाय। त्यात नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे। निकृष्ट रस्त्यांच्या विरोधात श्रमजीवी संघटनेनं भिवंडीतील सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलंय। नालासोपारा पूर्वेकडच्या सर्वोदय नगर परिसरामधल्या खुल्या मैदानात उभ्या केलेल्या एका गाडीला अचानक आग लागली। उलवे परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं समाज माध्यमात संताप व्यक्त होतोय। दादर इथे झालेल्या बेस्ट बस अपघाताच्या प्रकरणामध्ये वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।